मुरगुड शहरामध्ये चोरांचा पुन्हा धुमाकूळ। एक आठवड्यापूर्वी मुरगुड शहराच्या भरवस्तीमध्ये असणाऱ्या महालक्ष्मी नगर येथे बंद घरांमध्ये चोरी झाल्याचं उघडकीस आलं होतं। या चोरीस आठवडा होण्याच्या आतच मुरगुड शहरामध्ये पुन्हा एकदा चोरट्याने धुमाकूळ घातला। यामध्ये काही घरांमध्ये चोरीचा प्रयत्न देखील झाल्याचं निदर्शनास आलंय। मुरगुड शहरामधील मखदूम कॉलनी येथे 2 घरांमध्ये घरफोडी झाली। त्याचबरोबर चौगुले गल्ली, तुकाराम चौक आणि भोसले कॉलनी या ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला। यासोबतच चौगुले गल्ली येथील एक दुचाकी चोरून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र ती चोर नेताना वाटेतच बंद पडल्याने तिथेच ठेवून चोरट्यांनी पळ काढल्याचं दिसून आलं। या चोरट्यांच्या शोधासाठी परिसरातील सीसीटीव्ही तपासण्याचं काम सुरू होतं। मुरगुड शहरातील पोलीस स्टेशन पासून अवघ्या काही अंतरावर असणाऱ्या भोसले कॉलनीमध्ये देखील चोरी झाली। यामुळे पोलिसांचा तपास कमी पडत असल्याबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। शहरामध्ये गेल्या अनेक महिन्यापासून घरफोडीचं प्रमाण वाढलं आहे। यातच आता शहरामध्ये चौथ्यांदा चोरी झाल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत। चोरटे बंद घरे लक्ष करत असल्यामुळे नागरिक घर सोडून कुठे जाण्याच्या मनस्थितीमध्ये असल्याचं दिसून येत नाही। त्याचबरोबर जी घरं बंद आहेत त्या घरांची पाहणी करण्याचं आवाहन मुरगुड पोलिसांनी केलं। यावेळी या चोरीचा तपास मुरगुड पोलिसांतर्फे सुरू असल्याचं समजतं।